सोलापूर शहर पोलिसांच्या पेट्रोल पंपावरील पोलीस अधिकाऱ्यास मारहाण करून 5 लाख रुपयांची रक्कम लुटून नेल्याच्या गुन्ह्याप्रकरणी 9 आरोपींची सोलापूर जिल्हा न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली आहे। नमस्कार, मी अकबर बागवान, माझ्यासोबत माझे सहकारी जहूर सय्यद आणि तुम्ही पाहत आहात लोकप्रधान न्यूज चॅनल। क्राईम स्टोरी मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे। जाणून घेऊया आजच्या या नवीन क्राईम स्टोरी संदर्भात। तारीख होती 18 मार्च 2018, वेळ रात्रीचे 11 वाजलेले। स्थळ अशोक चौक येथील सोलापूर शहर पोलीस पेट्रोल पंप। पोलीस पेट्रोल पंपावरील विक्रीतून आलेली रक्कम रोजच्या रोज कर्तव्यावरील पोलिसांकडून बँकेत भरणा करण्यासाठी ती न्यायची, मात्र बँकेला त्या दिवशी सुट्टी असल्याने ती रक्कम पोलीस हेडक्वार्टर मधील लॉकर मध्ये जमा करावी लागायची। दिनांक 18 मार्च 2018 रोजी बँकेस रविवार सुट्टी असल्याने सहाय्यक पोलीस फौजदार मारुती राजमाने हे गोळा झालेली रक्कम हेडक्वार्टर येथील लॉकर मध्ये जमा करण्यासाठी रात्री 11 वाजेच्या सुमारास निघाले असताना अज्ञात लोकांनी त्यांना अडवून रक्कम रुपये 5 लाख रुपयांची लूट केली होती। राजमाने यांना चाकूने वार देखील केला असे दाखवण्यात आले होते। पोलिसांचे पेट्रोल पंप पोलीस अधिकाऱ्यावरच चाकूने वार करून 5 लाखांची रक्कम चोरून नेल्याने सोलापुरात घडलेल्या या घटनेमुळे खळबळ उडाली होती। या संदर्भात पेट्रोल पंपावर ड्युटी बजावणारे सहाय्यक फौजदार मारुती राजमाने यांनी जेलरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती। त्यावरून तत्कालीन पोलीस निरीक्षक AP कुंभार व BS शिंदे यांनी तपास करून आरोपींना अटक करून त्यांच्याकडून रक्कम जप्त करून दोषारोपपत्र न्यायालयात पाठविले होते। या घटनेप्रकरणी पोलिसांनी एकूण 9 आरोपींना अटक केली होती। 6 वर्ष चाललेल्या या खटल्यात 9 आरोपींना न्यायालयाने आज निर्दोष मुक्त केले आहे। त्यामध्ये अमित जाधव, कुमार भोसले, विठ्ठल भोसले, कुमार सुरवसे, फेरोज शेख, आदिप दोरकर, गुलाब मुलानी, अभिजित खबाले, रामेश्वर धनावडे या आरोपींचा समावेश आहे। या खटल्याची सुनावणी सोलापूरचे प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश सलमान आझमी यांच्या समोर झाली। खटल्याच्या सुनावणी वेळेस आरोपीच्या वतीने वकील ॲडव्होकेट मिलिंद थोबडे, ॲडव्होकेट जयदीप माने यांनी आपल्या युक्तिवादात पोलिसांच्या रकमेची लुटमार झाल्याचे सरकार पक्षाने साबित केले नाही, मात्र त्यातील फिर्यादीने लुटमार झाल्याचे खोटा कांगावा केला व त्याच्या घरातून बरीच मोठी रक्कम जप्त झाली। त्यामुळे फिर्यादीने दाखल केलेल्या फिर्यादीतील कथनावर संशय निर्माण होता, मात्र आरोपींना त्यांच्या स्वतःच्या रकमा जमा करावयास लावून खोटी केस केल्याचा युक्तिवाद केला। त्यांनी गुन्हा साबित न झाल्यामुळे सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता केली। यातील 4 आरोपींतर्फे ॲडव्होकेट मिलिंद थोबडे, ॲडव्होकेट सतीश शेटे, ॲडव्होकेट प्रथम गायकवाड यांनी काम पाहिले। या संदर्भात ॲडव्होकेट मिलिंद थोबडे यांनी काय माहिती दिली आहे पाहूयात। सोलापूर येथील पोलीस हेडक्वार्टर जवळील पेट्रोल पंपावरील 5 लाख रुपयाची रोकड रक्कम हेडक्वार्टर येथे भरण्यास जात असताना सहाय्यक पोलीस फौजदार मारुती राजमाने यांना मारहाण करून ती सबंध रक्कम लुटून नेली अशा आशयाची फिर्याद सहाय्यक पोलीस फौजदार मारुती राजमाने यांनी पोलीस ठाण्यात दिलेली होती। त्यावरून चौकशी करून पोलिसांनी कुमार भोसले वगैरे 9 जणांना ताब्यात घेऊन त्यांच्या विरुद्ध दोषारोपपत्र पाठवलं होतं। घटनेची हकीकत अशी आहे, 18 मार्च 2018 पोलीस पेट्रोल पंपावरील जमा झालेली संपूर्ण रक्कम नित्यनेमाने बँकेमध्ये जमा करावी लागते, परंतु त्या दिवशी रविवार असल्यामुळे जमा झालेली रक्कम रुपये 5 लाख पोलीस फौजदार श्री मारुती राजमाने हे स्वतःच्या मोटरसायकलवरती घेऊन पोलीस हेडक्वार्टर मधल्या लॉकरमध्ये जमा करण्यासाठी रात्री 11 वाजल्याच्या सुमारास निघाले होते। त्यावेळेला ते मार्कंडेय टँक जवळ आले असताना काही अज्ञात लोकांनी त्यांच्यावर हल्ला करून ती रक्कम पळवून नेली अशा आशयाची फिर्याद मारुती राजमाने साहेबांनी दिली होती। त्यावरून पोलीस चौकशी सुरू झाली
पोलीस चौकशीमध्ये मारुती राजमाने यांनी दुसऱ्या दिवशी जबाब दिला की सदरची घटना मार्कंडे टँक जवळ न घडता शेळगी चौकाकडे जाणाऱ्या सर्व्हिस रोडकडे घडली. त्यामुळे संशयाची सुई ही दुसऱ्या तिसऱ्याकडे न जाता मारुती राजमाने यांच्याकडे वळाली. त्यातच पोलिसांनी मारुती राजमाने यांच्या घराची झडती घेतली असता घरामधून सुमारे 2.5 लाख रुपयाची रक्कम पोलिसांना सापडली. त्यामुळे पोलीस कमिशनर साहेबांनी स्वतः त्यामध्ये लक्ष घातलं आणि ही संशयाची सुई आपल्याकडे जास्त वळती आहे याचा बहुतेक अंदाज आल्यामुळे मारुती राजमाने यांनी 21 तारखेला गळफास घेऊन सुसाईड केली. त्यामुळे या खटल्याला एक वेगळेच वळण लागले. आमच्या म्हणण्याप्रमाणे पोलीस खात्याची अब्रू जाती, पोलिसाचीच रक्कम पोलिसांनीच चोरली असं कसं म्हणायचं, आणि म्हणून पोलिसांनी हे कुमार भोसले वगैरे 9 लोकांना जे तळे हिप्परचे राहणार आहेत यांना अटक केली. प्रत्येकाकडनं 20,000 कुठे 40,000 अशी रक्कम चोरीची रक्कम आहे असा पंचनामा दाखवला. परंतु ज्या वेळेला खटल्याची सुनावणी सुरू झाली जवळजवळ 9 साक्षीदार पोलिसांनी सरकार पक्षाने तपासले. याच्यामध्ये मैताची पत्नी रत्नमाला यांची देखील साक्षी झाली. त्यांनी साक्षीमध्ये कबूल केलं की त्यांच्या मालकांना बरंचसं कर्ज झालेलं होतं, ते कुठे काय व्यवहार करत होते सांगत नव्हते. घरामध्ये 2.5 लाख रुपयाची रक्कम जमा झाली, पोलिसाचा पगार तर बँकेमध्ये जमा होत होता. अशा सगळ्या गोष्टी त्यांनी कबूल केल्या आणि हे सगळं तपास चालू असताना संशयाची सुई देखील नवऱ्याकडे आली असं देखील महत्वाचं कबुली त्यांनी आपल्या साक्षीमध्ये दिली. जेव्हा पोलीस निरीक्षक श्री मला वाटतं पवार साहेब संजय पवार यांची साक्ष झाली त्यावेळेला आम्ही त्यांना विचारलं की फिर्यादी यांनी 2 वेगळ्या जबाबामध्ये 2 वेगवेगळी ठिकाणं मारहाण झाल्याची सांगितलेली आहेत, त्यावरून आपण त्यांना कॉन्ट्राडिक्ट केलं नाही का किंवा त्याची शहानिशा केली नाही का, तर त्यांनी त्याला नकारार्थी उत्तर दिलं. म्हणजे दिसत असं होतं की राजमाने साहेबांनीच हा काहीतरी काळविरा ह्याच्यामध्ये केला असावा. आमचा युक्तिवादच असा होता की हे सगळं प्रकरण पोलिसांच्याकडून पोलिसाच्या माणसांनी केलेलं आहे आणि ह्या निष्पाप लोकांना पकडून आणून त्यांच्याकडून रक्कमा जमा करून खटला दाखल केला. आम्ही हे सगळे मुद्दे प्रमुख जिल्हा सत्र न्यायाधीश माननीय सलमान आझमी साहेब यांच्यासमोर मांडले. पोलिसांनी दिलेल्या फिर्याद ही संशयास्पद आहे असं निरीक्षण नोंदवून साहेबांनी सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता केलेली आहे. सर यात एक वेगळं पण म्हणजे जो फिर्यादी आहे त्यानेच हा बनाव केलेला होता असा आमचा बचाव होता. परंतु कोर्टाने जरी तसं स्पेसिफिक ऑब्झर्व केलं नसलं तरी पोलिसांनी दिलेली फिर्याद संशयास्पद आहे असं मात्र न्यायालयाने निरीक्षण नोंदवलेलं आहे. म्हणजे एकंदरीत त्या घटनामध्ये तो फिर्यादी पोलीस अधिकारीच दोषी होता असा आमचा युक्तिवाद होता. कारण का घरी 2.5 लाख रुपये सापडले होते. आणि हा जो गुन्हा घडला म्हणजे त्याच्यानंतर किती दिवसांनी त्यांनी आत्महत्या केली? 3 दिवसात केली. 18/3/18ला गुन्हा घडला, 21/3/18ला त्यांनी आत्महत्या केली. खटल्यामध्ये सरकारतर्फे एकूण 9 साक्षीदार तपासण्यात आले. पोलीस पेट्रोल पंपावरील रक्कम लुटून नेल्या प्रकरणी 9 आरोपींना अटक करण्यात आलेली होती. या प्रकरणी सुनावणी सुरू असताना सरकारतर्फे एकूण 9 साक्षीदार तपासण्यात आले होते. फिर्यादीची आत्महत्या ठरली महत्वाची टर्निंग पॉइंट. 5 लाख रुपयांची रोकड लुटून नेल्या प्रकरणी फिर्याद देणारे सहाय्यक फौजदार मारुती लक्ष्मण राजमाने यांच्या जबाबावरून काहीतरी गडबड आहे असा संशय आरोपीच्या वकिलांना आला. फिर्यादीने घटनेची हकीकत सांगताना वेगवेगळ्या ठिकाणी रोकड लुटून नेल्याचे सांगितले. पहिल्या घटनेत मार्कंडे स्विमिंग टँक ही घटना सांगितली तर दुसऱ्या घटनेत शेळगी ब्रिज जवळ ही घटना घडल्याचे सांगितले. त्यामुळे आरोपीच्या वकिलांना संशय आला. जबाबात विसंगतता असल्याने फिर्यादी सहाय्यक फौजदार मारुती माने यांच्या घराची झडती घेण्यात आली. त्यावेळी त्यांच्या घरातून तब्बल 2.5 लाख रुपयांची रोख रक्कम पोलिसांना सापडली होती. यामुळे सदरच्या घटनेत ट्विस्ट आला होता. फिर्यादी राजमाने यांनी रोकड लुटून नेल्याचा बनाव तर केला नाही ना असा संशय वकिलांना येत होता. मात्र घटना घडल्याच्या काही दिवसातच फिर्यादी सहाय्यक फौजदार मारुती राजमाने यांनी शेळगी ब्रिज खाली गळफास घेऊन आत्महत्या केली होती. या घटनेला पुन्हा गंभीर स्वरूप प्राप्त झाले होते. शेवटी 6 वर्षानंतर ऍडव्होकेट जयदीप माने, ऍडव्होकेट मिलिंद थोबडे यांनी कोर्टात याचे बिंग फोडले, जोरदार युक्तिवाद केला आणि तो युक्तिवाद ग्राह्य धरून 9 आरोपींची न्यायालयाने निर्दोष मुक्तता केलेली आहे.
उर्वरित 5 आरोपींतर्फे ऍडव्होकेट जयदीप माने यांनी तर सरकार पक्षातर्फे ऍडव्होकेट A.B. कुर्डूकर, ऍडव्होकेट नरखेडकर यांनी काम पाहिलेलं आहे. या संदर्भात ज्येष्ठ विधिज्ञ जयदीप माने काय म्हणतात पाहूयात. फौजदार राजमाने हे हेडक्वार्टर जवळील पेट्रोल पंपावरील रक्कम ही हेडक्वार्टरमध्ये जमा करण्यासाठी जात असताना त्यांच्यावरती हल्ला करण्यात आला व त्यांच्याकडील रक्कम ही लुटून घेऊन जाण्यात आली. या आरोपाखाली आरोपींना अटक केली होती व त्यांच्या विरुद्ध खटला भरण्यात आलेला होता. या खटल्याच्या सुनावणीवेळी आम्ही युक्तिवाद केला की सदरची घटना ही सिद्ध होऊ शकलेली नाही. यातील फिर्यादी यांनी 2 घटनास्थळ हे सांगितलेले आहे. त्यामुळे पहिल्यांदा एक घटनास्थळ सांगितला, नंतर दुसरा घटनास्थळ सांगितला. यावरून फिर्यादीने केलेली फिर्याद ही संशयास्पद आहे असे आम्ही न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. त्याचप्रमाणे यातील फिर्यादी यांनी नंतर आपले बिंग फुटत आहे हे लक्षात आल्यानंतर त्यांनी आत्महत्या देखील केली, हे देखील आम्ही आमच्या युक्तिवादामध्ये नमूद केले. त्याप्रमाणे यातील जे पंचनामे जे आहेत, पोलिसांनी केलेले पंचनामे, आरोपीकडून जी रिकव्हरी दाखवली, एका आरोपीकडून चाकू जप्त झाला असं दाखवण्यात आलं इंदापूर येथून. परंतु एवढ्या जलद गतीने पोलीस हे इंदापूर सारख्या ठिकाणी जाऊन पंचनामा करतात हे अविश्वसनीय वाटते असे आम्ही युक्तिवाद केला. त्याचप्रमाणे आरोपीकडून रिकव्हरी ज्या झालेल्या आहेत त्या देखील संशयास्पद आहेत असा युक्तिवाद केला. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून न्यायाधीशांनी सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता केली आहे. एकूण किती आरोपी होते? एकूण 9 आरोपी होते याच्यामध्ये. म्हणजे आरोपी म्हणजे त्यांना गोवण्याचा प्रयत्न झाले का? पोलिसांनी बिंग फुटू नये यासाठी खोटे आरोपींनी दरोडा टाकला अशा आशयाची फिर्याद ही फिर्यादीने दिलेली होती आणि नंतर घटनास्थळ वेगवेगळे आले. काही संशय निर्माण झाल्यानंतर यातील आरोपींकडनं रिकव्हरी देखील दाखवण्यात आली आणि नंतर आम्ही न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले की फिर्यादीने केलेले जे गैरकृत्य होते ते झाकण्यासाठी त्यांनी ह्या दरोड्याचा किंवा ह्या घटनेचा एक खोटा बनाव केलेला आहे. परंतु नंतर ही सर्व केलेली केस ही खोटी आहे हे निदर्शनास उघडकीस येऊ लागल्यामुळे त्यांनी आत्महत्या केली असा देखील आम्ही युक्तिवाद केला. तर तुम्हाला सोलापूरच्या या पोलीस पेट्रोल पंपावरील रोकड लुटून नेल्याप्रकरणी 9 आरोपींना निर्दोष मुक्त करण्यात आलेला आहे. या संदर्भातील स्टोरी कशी वाटली आमच्या कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा. तोपर्यंत आपण पुन्हा भेटूया पुढच्या एका स्टोरी सोबत. नमस्कार.